कसा आहे मसाला डोसा? सुंदर. नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे. मी तुमच्या सर्वांचं तुमच्या हक्काचं चॅनल वाईब यात्रामध्ये स्वागत करतो आहे, वेअर एव्हरी स्टेप हॅज अ वाईब. आता मी चाललो आहे छत्रपती संभाजीनगरला कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगचं दर्शन करायला. तर आता प्रवास करताना कसं जाणार आहे, मी कुठे थांबणार आहे, या सर्वांचं अपडेट मी तुम्हाला या व्लॉगमधून देत जाईल. 9:15 झाले आहेत. ऐरोली स्टेशनला निघालो आहे मी. ऐरोली स्टेशनवरून मी ठाण्याला जाणार आणि ठाण्यावरून दुर्गापूर एक्सप्रेस आहे. तर ठाणे स्टेशनवर उभा आहे आणि ते ट्रेन लागलेली आहे 17057 देवगिरी एक्सप्रेस, प्लॅटफॉर्म नंबर 5. तर मग आता आपण प्लॅटफॉर्म नंबर 5वर जाऊया. आता मी ठाणे स्टेशनवरून जातो आहे प्लॅटफॉर्म नंबर 5वर. मंडळी, मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे. पहाटे 4:45पर्यंत ट्रेन छत्रपती संभाजीनगरला पोहोचणार आहे. तोपर्यंत मी सुप्रभात मंडळी. तर आम्ही सकाळी आता 4:39 झाले आहे आणि सकाळी 4:39 वाजता छत्रपती संभाजीनगरला पोहोचलो आहे. माझ्यासोबत वरद आहे, ज्याने या ट्रिपची पूर्ण प्लॅनिंग केलेली आहे. आता आम्ही इथे एक निवास शोधणार राहण्यासाठी आणि इथून मग आता पुढे जाणार. पुढचं काय अपडेट आहे तुम्हाला मी सांगेन. चलो बाय. आम्ही आता रिक्षामध्ये बसलो आहे. छत्रपती संभाजीनगरपासून आता कृष्णेश्वर मंदिर जवळ. तिथून 150 रुपये शेअरिंग रिक्षा असते. तर त्या रिक्षामध्ये आता आम्ही बसलेलो आहे. संभाजीनगरला तर आम्ही आता ओम कैलास हॉटेलमध्ये फ्रेश झालो आहे आणि आता मंदिराकडे जायला निघणार आहे. इथून जवळपास अर्धा किलोमीटरवर असेल मंदिर. तर आम्ही इथून वॉकिंगने जाऊ मंदिरापर्यंत. ही बस आहे 42 नंबर. ही जी बस आहे ती एलोरा केव्सपर्यंत जाते. 42 नंबर बस. जातोय आता मंदिराकडे जातोय. नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक शिवधाम घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग. घृष्णेश्वर मंदिर हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी 12वं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ गावाजवळ जगप्रसिद्ध एलोरा लेण्यांच्या अगदी जवळ वसलेलं आहे. या मंदिरामागे एक अत्यंत भावस्पर्शी कथा आहे. पौराणिक कथेनुसार घृष्णा नावाची एक अत्यंत शिवभक्त स्त्री रोज शिवलिंगावर जलाभिषेक करत असे. तिच्या निस्सीम भक्तीमुळे भगवान शिव येथे प्रसन्न झाले आणि त्यांनी या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास्तव्य केले. त्यामुळे या मंदिराला घृष्णेश्वर असं नाव पडलं. सध्याच्या मंदिर
अहिल्याबाई होळकरांनी 18व्या शतकात पुन्हा बांधून काढलं. मंदिराची रचना दक्षिण भारतीय स्थापत्य शैलीत असून लाल दगडात कोरलेली भव्य शिल्पकला येथे पाहायला मिळते. भिंतीवर रामायण आणि महाभारतातील प्रसंग सुंदररित्या कोरलेले आहेत. या ज्योतिर्लिंगाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे येथे भाविकांना शिवलिंगाला प्रत्यक्ष स्पर्श करून पूजा करण्याची परवानगी आहे, जी फारच कमी ज्योतिर्लिंगामध्ये दिली जाते. महाशिवरात्री, श्रावण महिना आणि प्रत्येक सोमवार या दिवशी येथे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. घृष्णेश्वर दर्शनासोबतच एलोरा लेण्या, दौलताबाद किल्ला आणि भद्रा मारुती मंदिर अशी ऐतिहासिक व धार्मिक स्थळेही पाहता येतात. जर तुम्ही शिवभक्त असाल तर आयुष्यात एकदा तरी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन नक्की घ्या. हर हर महादेव. इथे आम्ही मोबाईल लॉकर ठेवू शकतो, मोबाईल ठेवू शकतो सेफ्टीसाठी. दादा किती रुपये? 10 रुपये लागते. 10 रुपयाला 3 आहेत तुमचे 30 ना. चालेल. अपना मोबाईल कॅमेरा बाहेर स्कॅन आहे. आम्ही आता दर्शन झालेलं आहे. आमचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आमचं तर एकदम छान असं दर्शन झालेलं आहे. आम्ही सकाळी 7:32 वाजता लाईनमध्ये लागलेलो आणि जवळजवळ अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता 7:15 झालेत. आम्ही आता बाहेर आलेलो आहे दर्शन घेऊन. छानपैकी दर्शन झालेलं आहे. आता मी बघतोय काय कसं आहे ते. तर इथे वेगवेगळ्या प्रकारमध्ये माळा आहेत, काही रुद्राक्ष आहेत. बघा हे सर्व तुम्ही बघू शकता. असे वेगवेगळ्या प्रकारमध्ये हे आहेत. बघा किती छान आहे ते. हॅलो, आता आम्ही दर्शन करून आलो आहे नाश्ता करायला. माझी तर संतष्टी आहे म्हणून मी तर काय घेतली नाही आहे, पण माझ्यासोबत वरद आहे त्याने घेतला आहे मसाला डोसा. वरद कसा आहे मसाला डोसा? सुंदर सुंदर. एकदम असं मीडियम आहे बट चांगलं आहे. ठीक आहे. रिजनेबल आहे. 60 रुपीज. बघा 60 रुपीजमध्ये त्याने मसाला डोसा घेतला आणि मी असाच बसून आहे. मी काही खात नाही आहे. माझी संतष्टी आहे. जाऊ आता थोडं फिरू. इथे काही आहे फिरायला. एलोरा केव्स फिरून घेऊ. एलोरा केव्स कशी आहे ते मग तुम्हाला दाखवेन मी. चला मग आता नाश्ता करून जाऊ आपण डायरेक्ट एलोरा केव्समध्ये. काय मग मंडळी, आवडला ना व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल करून ठेवा, जेणेकरून जेव्हा पण एलोरा केव्सचा व्लॉग येईल तुम्हाला सगळ्यात पहिली नोटिफिकेशन येईल.